रेल्वे, सेंट्रल आणि वेस्टर्न, मुंबई महापालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेल आणि अन्य सर्व यंत्रणा ज्या आहेत त्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी सकाळीच बोललो आणि त्या ठिकाणी वारा आणि पाऊस दोन्हीही मोठ्या प्रमाणात आहे। वेधशाळेने तसा आपल्याला सतर्कतेचा इशारा दिला, जो आपण सर्व यंत्रणा व्यवस्था नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। उपनगरामधील मिठी नदी आणि आसपासच्या इलाक्यामध्ये आता काही काळापूर्वीपर्यंत असलेली भरती आणि पावसाचा जोर यामुळे मिठी नदीची पातळी याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की मिठी नदीच्या आसपासच्या विभागामध्ये अशी परिस्थिती होणारच नाही, होई नये, पण तरीही धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित स्थळी आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता वाटली तर शिफ्ट करण्याची सोय याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे। बरोबरीने बीएसटीच्या काही बसेस, रेल्वेच्या दळणवळण, भले आपण कार्यालयांना सुट्टी दिली, शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली, नागरिकांनाही विनंती केलेली आहे की शक्यतो घराबाहेर पडू नये, की अति आवश्यक असेल तर नियोजनाने आपण त्याची काळजी घ्यावी। त्यामुळे त्याही परिवहनाच्या व्यवस्थांच्या बाबतीमध्ये जो बेसिक रूट चालू राहील या बाबतीतला प्रयत्न केलाय। पंपिंग स्टेशन्स आणि सखल भागामध्ये पंप याचाही रिव्ह्यू आज सकाळीच पुन्हा मी घेतलेला आहे आणि त्यामुळे उपनगरातल्या व्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यातून कुठलीच अप्रिय घटना घडू नये अशा पद्धतीची पूर्ण लेखाजोखा आणि माहितीने सूचना आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। दरड प्रवण भाग विशेषतः एस आणि टी एस वॉर्डामध्ये आणि कुर्ला आणि घाटकोपर या परिसरामध्ये आहे। त्या ठिकाणच्या काही भीती नागरिकांच्या त्या सुद्धा आपल्याकडे समोर आल्या आहेत। काही आमदार, काही माजी नगरसेवक यांनी सुद्धा माहिती प्रशासकीय यंत्रणांना दिली आहे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी दुसरी काही रेस्क्यू किंवा अन्य व्यवस्था काय करता येईल आणि सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याची आवश्यकता वाटलीच तर त्याची सोय सुद्धा करण्याचा आढावा घेतलेला आहे। मला असं वाटतं की मिठी नदीचं रुंदीकरण, खोलीकरण आणि त्यातला गाळ काढणं या सगळ्या विषयावर गेल्या कित्येक वर्षापासून जे काही घडलं, नागरिकांना, मुंबईकरांना अपेक्षित कामच झालं नाही, या विषयातली चौकशी चालू आहे। तो अलहिदा ठेवू। आज या परिस्थितीमध्ये मुंबईकरांना अडचण आणि अप्रिय आणि त्रास होणार नाही या गोष्टींकडे आमचं जास्त लक्ष आहे। चौकशी आपलं काम करील। मी मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललोय। मेट्रोचं सुद्धा रूट आणि मेट्रोचं त्या ठिकाणी अंडरग्राऊंड किंवा ओव्हर याचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन, कोस्टल रोडला सुद्धा मी तिथूनच आता आलो, अंडरपास सुद्धा याची सुद्धा पाहणी केलेली आहे। त्यामुळे आज तरी परिस्थिती वरुण राजा जास्त बरसत असला, काही काळापूर्वी भरती असली, आपण नागरिकांना सतर्कता दिली तरी त्यावर सगळ्या यंत्रणा चोखपणे काम करतायत ना याची पाहणी आपण रोख करतो आहोत। मुंबई उपनगर क्षेत्र के लिए और मुंबई शहर के लिए भी अव्यवस्थाओं का सामना हमारे नागरिकों को न करना पड़े, इस कारण मुंबई के बीएमसी कमिश्नर, पुलिस कमिश्नर, ट्रैफिक जॉइंट एमसी, एमएमआरडीए कमिश्नर, म्हाडा के अधिकारी, वहां पर डिजास्टर मैनेजमेंट सेल के सब अधिकारी, हमारे कलेक्टर्स, सबअर्बन कलेक्टर, इनसे मैंने बात की है और जहां तक लोगों को हमने सूचित किया है, विनती की है कि बारिश
और हवा, इसका जोर देखकर आईएमडी ने भी जो कहा है, उसके बाद घर से बाहर आवश्यकता न हो तो न पड़े, बहुत आवश्यकता है तो उसकी सूचनाएं भी की है। हॉस्पिटल्स हो, बीएमसी हो और 11th आवर्स की जो ड्यूटीज करने वाले अधिकारी हो, जैसे बीएमसी के वाटर डिपार्टमेंट हो और डिजास्टर मैनेजमेंट हो, सभी अधिकारी काम पर उपस्थित रहे, इस प्रकार की भी जानकारी हमने ली है। सबर्बन रेलवे, सेंट्रल या वेस्टर्न और मेट्रो रेल, इसके बारे में भी जानकारी ली है। कहीं पर देरी से लेकिन ठीक ठाक तरीके से वो चले, बीएसटी के रूट्स भी जहां आवश्यक है वहां पर वो चले, इसकी भी चिंता कर रहे हैं। मीठी रिवर, इसमें भर्ती और पड़ने वाला बारिश, इसके बाद भी अप्रिय घटना न हो उसके ऊपर ध्यान रखकर उसकी जो लेवल है, वाटर लेवल, और उसके अलग अगल बगल के इलाके में रहने वाले लोगों को अभी जरूरत नहीं, लेकिन जरूरत पड़ी तो उनकी भी सेफ्टी की रचनाएं, योजनाएं और शिफ्टिंग, इस विषय के लिए भी पूरी जानकारी और आढ़ावा हमने लिया है और पुख्ता परिस्थिति में सभी अधिकारी काम पर रहे, इसकी पूरी निर्देश हमने दिए हैं। मीठी रिवर, उसका वाइडनिंग और डिपनिंग और उसके अंदर जो मलबा है उसको निकालना, उस काम को सालों से जो करना था वो अपेक्षित काम नहीं हुआ। मुंबई करके मन में था, उस प्रकार की स्वच्छता नहीं हुई, उसकी इंक्वायरी भी चल रही है। लेकिन आज उस बात पर बयान करने के बजाय हमारी प्राथमिकता ये मुंबई वासियों को कोई भी चीज के कारण तकलीफ न हो और अप्रिय घटना न घटे, इसके बारे में पुख्ता व्यवस्था खड़ी करना, उसके ऊपर ध्यान देकर हम काम कर रहे हैं। कोणी कोणाला काय पत्र लिहावं त्याचा अधिकार आहे, तक्रार करण्याचा अधिकार पण प्रत्येकाला संविधानाने दिलेला आहे, पण बोलताना आणि तक्रार करताना आणि लिहिताना त्याच्या तथ्य, सत्य आणि माहितीच्या आधारावर लिहिलं पाहिजे। पत्र त्यांनी जरूर लिहावं, या प्रकरणातली सगळी माहिती घेऊन बोलावं। या प्रकरणाबद्दल मला आज भाष्य करण्यासारखं काही नसलं तरी त्या पत्रामध्ये माननीय पंतप्रधान किंवा माननीय अमित भाईंचा उल्लेख करताना याच्यावर अतिशय चलाखीने, हुशारीने कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊत करणार असतील तर त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील। या देशामध्ये स्वच्छ कारभाराचा पूर्ण प्रत्यय गेल्या 2 टर्मच्या वर पंतप्रधानपदी राहिलेल्या मोदीजींच्या कर्तृत्वाने देशाने पाहिलाय। त्याच्यात लीना चालाकीने स्वतःची बुद्धी निर्बुद्धपणे वापरून संजय राऊत यांनी अमित भाईंचा उल्लेख किंवा त्यांच्याबद्दल काही म्हणण्याचा प्रयत्न करणं हे टाळावं। अशा गोष्टी जनताही विश्वास ठेवत नाही आणि मुंह की खानी पडेगी अशी संजय राऊत यांची अवस्था मी भाषा मोदीजी आणि अमित भाई यांच्या उल्लेखाबद्दल त्यांना सूचित करतो आहे।